तो चलिए तुरंत मैदान में आप फील्डिंग लगाइए। हमारे के मात्रे साहब आज वक्त निकाल कर ये मैच देखने के लिए आए, तो उनका हम शुक्रिया अदा करते हैं। ऐसे ही हर टूर्नामेंट का न्योता जब आपको आता है तो जरूर आइएगा, क्योंकि हमारे सभी मेहमान कामोठे जुई नौपाड़ा कामोठे कॉलोनी जब मंच के ऊपर आते हैं तो हमें बहुत ही आनंद मिलता है। हमें लगता है ये टूर्नामेंट अब सफल हो गई। तो जरूर शुक्रिया अदा करूंगा तमाम दर्शकों का और मंच के ऊपर बैठे हमारे अतिथियों का। और अंपायर का इशारा देखिए, यहाँ पर दो बल्लेबाज मैदान में आ चुके हैं। कुछ सेकंड में यहाँ पर मैच चालू होगी। दोनों भी टीम के 12वें खिलाड़ी तुरंत आइए। तो जरूर शिवकर टीम यस आए हैं, आइए मैच चालू होगा, तब तक 12वां खिलाड़ी आएगा। तो आप देख सकते हो ये टॉप 3 के लिए ये मुकाबला यहाँ पर इस वक्त आप देख रहे हो। और दोनों भी हमारे यस टीम के कप्तान इस वक्त एक दूसरे के सामने अपने अपने जीत के लिए बल्लेबाजी करेंगे। हेलो तो चलिए पहली गेंद गणपति बाप्पा मोरिया टॉप 3 की ये पहली गेंद। ये देखिए कारपेट को घसीटी हुई गेंद यहां पर इस वक्त ऑन साइड में वहां पर फंबल होते हुए नजर आए। और इस वक्त 2 रन कंप्लीट। ये अगली गेंद इस वक्त तो ऊपर से उठाने की कोशिश, खिलाड़ी पहुंचेंगे उससे बहुत से बाहर, बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर। 4 रन, ये 2 रन लेने के बाद 4 रन लेने में माहिर रहे हैं। और अपनी अपनी इस वक्त ये सूझबूझ वाली क्रिकेट अपने दायरे में से एक तरफ शिवकर टीम है, दूसरी तरफ मुट्ठा खांदा टीम है, जो अब इस वक्त प्रयास कर रही है। और उनको प्रयास करना है दोनों भी टीम को, क्योंकि दिन भर हम कितने खेले कूदे, कितना जश्न मनाया, ये ज़्यादा मायने नहीं रखेगा। ये मैच उनके लिए ज़्यादा इंपॉर्टेंट रहेगी और जीतने की कोशिश उनकी यहाँ पर इस वक्त रहेगी। तो जरूर इस वक्त 4 आने के बाद क्या बदलाव लाएंगे। ऊपर से उठाने का प्रयास किया था, बॉडी को टकरा गई गेंद और ये उठाने का प्रयास देरी से हुआ। नतीजा देखा आपने, कंप्लीट लेग बाइस की 1 रन आई। और इस रन के साथ स्कोरबोर्ड 7 के दायरे में जाकर पहुंचा। रन संख्या होनी चाहिए, 3 ओवर का मुकाबला है, तो तकरीबन 30 के आगे जाने का प्रयास तो पहले कदम के ऊपर जरूर होगा। अगली गेंद, गेंदबाज है इस वक्त गौतम ऑलराउंडर है इस वक्त। ये देखिए पैरों तले की गेंद थी, वहां पर मिड विकेट में खिलाड़ी कैच को लपक लिया और यह पहला विकेट हासिल कर लिया। और नए बल्लेबाज मैदान में जरूर आएंगे।
चलिए, ज्यादा वक्त नहीं लेना आपको। तो चलिए, ज्यादा वक्त नहीं लेना आपको। ओके। तो चलिए, इस वक्त यहां पर नए बल्लेबाज मैदान में तशरीफ रख चुके हैं। बल्लेबाज है मयूर, और इस ओवर की ये 5वीं गेंद दोहराएंगे गेंदबाज गौतम। ताकत का इस्तेमाल है यहां पर, गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी दाहिनी ओर सीमा रेखा के बाहर। 6 रन। इस 6 के साथ रन संख्या हो चुकी है कुल मिलाकर 13 रन। अंतिम गेंद है। अंतिम गेंद के ऊपर कितनी रन संख्या बटोर पाएंगे ये 6 रन आने के बाद। आप देख सकते हो कुल मिलाकर अच्छी रनों की साजिश अब तक रही है। बल्लेबाज, जिस बल्लेबाज ने ये छक्का दागा है, मयूर जब एक विकेट मैदान से बाहर जाती है तो किस तरह खेलना चाहिए ये दिखाते हैं। अंतिम गेंद है ये देखिए, कारपेट को घसीटती हुई गेंद, गति थी लेकिन खुद के फॉलो थ्रो में रोक दिया है गौतम ने, और ओवर की समाप्ति। चलिए, पीछे 6 रन आए थे, उसके बाद ये गेंद डॉट मिली। ऐसा ही क्रिकेट में अक्सर देखा जाता है। और इस वक्त मैं बता दूं आपको, 3 ओवर का मुकाबला और रनों की संख्या एक विकेट के नुकसान पर 13 रन। दूसरी ओर यहां पर दोहराएंगे। पहली गेंद टैप करने का प्रयास किया था, थोड़ा लेजी शॉट था ये ऑन साइड में, लेकिन इस लेजी स्ट्रोक में भी 2 रन मिलते हैं, ये दिखाई दिया। अब 2 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा। 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर। गेंदबाज है गेंदबाजी के तौर पर 3 ओवर यानी कि 3 गेंदबाज। दीपेश, मोटा खांदा टीम के सामने अगर खेलना है तो तगड़ा स्कोर बनाना होगा। ये देखिए, ऊपर से उठाने का प्रयास किया था, ओवर पिच सिलेक्शन हुआ था लेकिन डॉट गेंद। श्री गणेश क्रिकेट टीम ऑर्गेनाइज बाय के योगेश ट्रॉफी, एनडी ट्रॉफी, और ये डॉट बॉल। ऐसी डॉट गेंदे इससे पहले मैच में आपने देखी थी। जब आपके पास से डॉट गेंद जाती है तो आपको सूझबूझ वाला क्रिकेट खेलना चाहिए। ये देखिए, और एक डॉट गेंद। क्या बढ़िया क्रिकेट का प्रदर्शन। इस वक्त बातचीत तो जरूर करने के लिए दौड़े हैं बल्लेबाज मयूर, क्योंकि मयूर के बल्ले से एक बड़ा स्ट्रोक आया है। उसके पास से अब आशाएं है, और आशाएं होनी चाहिए, क्योंकि उसी लिए आपको मैदान में भेजा जाता है। जब आपके बल्ले के ऊपर गेंद नहीं लगती तो आपको कुछ ऐसा करना चाहिए कि नीचे एंड वाला जो खिलाड़ी है ऊपर आए, और शायद यही कुछ रहेगा अब दिमाग में। ऊपर से उठाने का प्रयास, यह ताकत भरा स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और यह कैच ड्रॉप। नतीजा देखा आपने। इस वक्त ऐसा लगा, अंदाजा लेने के बाद ये खिलाड़ी वो कैच आसानी से लेगा, लेकिन यहां पर ऐसा कुछ देखने को नहीं मिला। उनके लेग के ऊपर गेंद गिरी
और वहां पर 2 रन चुराए। अगली गेंद इस वक्त फिर से दोहराएंगे दीपेश। ये देखिए, ये गेंद अच्छी है लेकिन विकेट कीपर की दस्तान में कैच आएगी और ये कैच अब यहां से अपने स्कोर को धीमा करते हुए नजर आएंगे। कुल मिलाकर रनों की संख्या 17 रन। सत्रह रन स्कोरबोर्ड के ऊपर और अंतिम आखिरी गेंदबाज हर्षद आए अब इस वक्त। चलिए, वक्त नहीं लेना आपको। जब आपके पास से गलतियां होती है तो गलतियां सुधारना भी आपका काम होता है। इस वक्त विकेट के ऊपर विकेट आए हैं तो मयूर के पास अभी भी 6 गेंदे हैं, तो 6 गेंदों में ज्यादा रन संख्या बनाएंगे और हर्षल के पास 6 गेंदे कम से कम रन संख्या देंगे। ये देखिए, पैडल स्विप फ्लिक किया गेंद को, गई गेंद फाइन लेग को चीरने के लिए 4 रन। मैंने कहा था ये कॉन्फिडेंस भरा खिलाड़ी जिसने पिछली ओवर में एक छक्का दागा था, अब इसने इस ओवर में शुरुआत की है। बल्ले को गर्म करना होगा क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं, यहां से आपको टॉप 3 में जाना है तो खुन्नस होनी चाहिए, जुनून होना चाहिए, माहौल होना चाहिए और उस माहौल की तरफ प्रस्थान करते हुए ये देखिए, यहां पर मौका था लेकिन गलतियां थी। गलतियों का देखिए कितने दौड़ चुके हैं खिलाड़ी, कोशिश बेहतरीन है। वाह, क्या कोशिश की है। इससे पहले उस एरिया में प्रथमेश मात्रे ने कोशिश की थी, अच्छी सफलता मिली थी। रन संख्या यहां पर 2 जरूर मिलेंगी। देखिए, मयूर का बल्ला अब लग चुका है, उनके बल्ले की जो कमाल है आपने देखी है, तो कनेक्टिविटी चालू है। बल्ले के ऊपर गेंद की कनेक्टिविटी होना यह भी अच्छे बल्लेबाज की एक परिभाषा है। ये देखिए, ये फुल टॉस गेंद, वहां पर खिलाड़ी है, कोशिश करेंगे और इस बार नहीं चूकेंगे। पिछली बार गलती की थी, अब यहां पर वो भरकर निकाली है। ये और एक विकेट मैदान से जाता हुआ। नए बल्लेबाज, चलिए जल्दी आइए। उत्तम पाटिल। अभी भी इस अंतिम ओवर की 3 गेंदें शेष है, यानी कि 3 गेंदों में हर्षद यही चाहेंगे कि कम से कम रन संख्या आई और बल्लेबाज उत्तम यही चाहेंगे कि एक आध बड़ा स्ट्रोक आए तो रनों की संख्या बेहतरीन हो सकती है। अर्शद की रनिंग देखेंगे गेंदबाजी के तौर पर तो सर्कल से कुछ नजदीक से गेंदबाजी कर रहे हैं। पीछे खेलने का प्रयास किया था, इस वक्त अंपायर हमारी तरफ मुड़ चुके हैं और कह रहे ये वाइड गेंद है और 1 रन का इजाफा। रनों की संख्या 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 24 रन्स अब तक बना चुके। पिछली मैच में मोटा कांदा ने बढ़िया परफॉर्मेंस दिया था, तो उनके पास अगर खेलना है, गेंदबाजी करनी है तो तगड़ा स्कोर बनाना होगा। ये देखिए, यहां पर अच्छी गेंद है, गेंद तो मिली नहीं लेकिन नतीजा देखा, ये 4 रन। क्या ये 4 रन अगले इनिंग में कमाल कर पाएंगे? क्या ये 4 रन बल्लेबाज को अगला गेंद खेलने के लिए कॉन्फिडेंस देंगे? कुछ भी हो सकता है। इस ओवर की ये चौथी गेंद है,
यानी कि अभी भी दो गेंदें शेष है। उत्तम को ये गेंद फेंकी जाएगी, उसी दिशा में खेलने का प्रयास अंपायर की तरफ अपील जरूर की है, लेकिन लेग बाइस की रन बताते हुए देखिए घड़ी के कांटे 5:55 हुए हैं, यानी कि 5-5-5 और इसी के बीच ये मुकाबला अभी भी जारी है। लास्ट गेंद है इस इनिंग की। ये देखिए इस वक्त यहाँ पर 29 रन डॉट बॉल और 30 का टारगेट, यानी कि 10-10 का समीकरण, 10-10 का रन रेट है मुठा खांदा टीम के सामने। तो चलिए इस वक्त ये 3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हुआ। तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। श्री गणेश क्रिकेट संघ कामोटे पुरस्कृत का योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी आज शुक्रवार 24 जानेवारी आणि 24 जानेवारीचे जेवढे लॉट्स आपण पाहिलेत ना, वाघिवली, शिवकर, पिसारवे, डुंगी, कामोठे, नौपाडा, नावडे, मोठा खांदा या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करू। लास्ट इनिंग आहे आजच्या दिवसातील आणि इथून आपल्याला समजेल की टॉप 3 मध्ये कुठला संघ मजल मारतोय आणि उद्याचे लॉट्स जर आपण पाहिले ना, चला वेळ लावू नका आपण, तर स्वर्गीय दिवा पाटील क्रीडांगणावरती आज या आपल्याला मॅचेस 3 दिवसात पाहायला मिळत आहेत। आज उद्घाटन शुभारंभापासून ते अंतिम मॅच पर्यंत जेवढे आमचे पाहुणे आम्हाला या ठिकाणी लाभले त्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। आदरणीय के म्हात्रे साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय का आपण आलात आणि आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपणा सर्वांचे आम्ही आभार। नक्कीच 2 दिवस आपण या स्पर्धेचा आनंद घ्या। उद्याचे लॉट्स बघा, 25 जानेवारी ओम साईराम गव्हाण विपक्ष जय दुर्गा रोहिंजन हा पहिला सामना आहे आणि यांनी बरोबर 9 वाजता या मैदानावरती रिपोर्टिंग करायची आहे। 9:30 ला हा सामना चालू झालाच पाहिजे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्या। तदनंतर देवांश 11 चिंचपाडा स्मिथ 11 दादरपाडा हा दुसरा सामना। त्यानंतर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जय हनुमान कामोटे हा तिसरा सामना आणि त्यानंतर खैरने विपक्ष गावदेवी जुई हा चौथा सामना आहे। पुन्हा एकदा ऐका, ओम साईराम गव्हाण विपक्ष जय दुर्गा रोहिंजन हा पहिला सामना, यांनी 9 वाजता या मैदानावरती रिपोर्टिंग द्यायची आहे। देवांश 11 चिंचपाडा स्मिथ 11 दादरपाडा हा दुसरा सामना। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जय हनुमान कामोटे हा तिसरा सामना आणि खैरने विपक्ष गावदेवी जुई हा चौथा सामना। आणि या मॅच मधून जो जिंकेल त्याने रविवारी बरोबर 4 वाजता या मैदानावरती हजर राहायचं आहे, याची दक्षता घ्या, अन्यथा लकी ड्रॉचा जो लॉट्स आहे तो उडवला जाईल याची दक्षता घ्या। चला या मॅच नंतर आजच्या दिवसात ज्यांचा आपण आवाज ऐकलत त्यांचा आपण आभार व्यक्त करूया। आमचे 2 पंच अमित दीक्षित सर आणि हरीश कोळगावकर सर यांचा आभार, सगळ्या रसिकांचा दर्शकांचा आभार, पाहुण्यांचा आभार आणि आभारानंतर सेकंड इनिंग मध्ये लास्ट इनिंग मध्ये ऐकूया आतिश पाटील सरांना। चलूया मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे, 3 षटकांचा खेळ। इथून एक स्टेप तुम्हाला ट्रॉफी देऊन जाणार आहे, कारण ज्या ट्रॉफीसाठी ज्या प्राइजसाठी आपण सकाळपासून घर सोडलंय त्याची स्वप्नपूर्ती होण्यासाठी फक्त 15 मिनिटाची वाट। या 15 मिनिटाच्या खेळामध्ये जो उभरेल, जो स्वतःला सिद्ध करेल त्याच्या नावावर मात्र ट्रॉफी असेल। पुढचा बॉल, डाबाला सुरुवात, फर्स्ट बॉल, इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील केला जात आहे, डायरेक्ट थ्रो, तू मय समयमय नव्हतं, इथे गडबड गोंधळ आणि घोटाळा झाला, पण तत्वर मात्र एक क्विक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली आहे।
प्रदोषकाळ सुरू झालाय आणि अशा या प्रदोषकाळामध्ये आता थोडंसं फलंदाजी करणं देखील तितकं सोपं नसेल. तुमच्याकडे वेग असेल तर तुम्ही वेगानं बीट करू शकता. ती क्षमता आपण पहिल्या चेंडूमध्ये पाहिली. गोलंदाजानं चांगल्या गतीनं चेंडू फेकला होता. 17 चेंडू 29 धावांचं लक्ष्य. मयूर नावाचा हा गोलंदाज पुढचा बॉल घेऊन लवर फुलटॉस डीप मिडॉनच्या अगदी मध्ये बॉल पुश केलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला फेक केली. एक सिंगल धाव मिळाली आहे. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. एका बाजूला शिवकर आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठा खांदा. खांदा की शिवकर, शिवकर की खांदा, हा प्रश्न आता पडलाय. पुढचा बॉल यावेळेस चांगली उंची दिली आहे, चांगली गती आहे. उसळी देणारा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजानं. आवश्यकतेनुसार तुमची प्रतिभा तुम्हाला वेळेत दाखवणं फार गरजेचं आहे. तुम्ही किती शिक्षण घेतलं, तुमच्याकडे किती अनुभव आहे, तुमच्याकडे किती प्रतिभा आहे, किती टॅलेंट आहे, याला फार महत्त्व नाही. गरजेच्या वेळी तुम्ही तुमच्या गुणवत्तेचा वापर कसा करता ना, ते फार महत्त्वाचं असतं. इथे गोलंदाज त्याच्यातली असणारी गुणवत्ता दाखवतोय. वेगा समवेत नियंत्रण टप्पा. पुढचा बॉल यावेळेस उंची जास्त आहे, एलिव्हेशन कमी. पहिला विकेट पडला जाईल. सहजरित्या घेतलाय बॉल बॅटवर आणि इथे मात्र सहज मासा गळायला लागलाय. पहिला विकेट डाऊन झालाय. हर्षद मात्र बाद होऊन माघारी परतेल. उद्याच्या दिवसातला आपण लॉर्ड्स पाहिला. 3 दिवस चालणारी ही शृंखला. अगदी प्रत्येक विभागामध्ये आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. चांगलं संयोजन, चांगलं नियोजन. 15 वर्षाचा हा प्रवास राहिलाय या चषकाचा, या ट्रॉफीचा. म्हणजे इथे जे खेळाडू खेळतायत त्यांच्या अगदी निम्मे वर्ष फक्त या ट्रॉफीचं आयोजन या मैदानानं केलंय. यावेळेस ओव्हर पिच आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. इथे मात्र मिळतील 4 धावा. चेंडू गेलाय, पसार झालाय सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय फलंदाजांनी. विकेट आली होती. धावा आपण पाहतोय तब्बल 6 धावा. 1-0 विकेट 4 ही स्थिती आपण पाहिली. गोलंदाज तयार. यावेळेस टप्पा पडल्यानंतर अतिशय भन्नाट वेगाने चेंडू गेला, पण दिशा नव्हती. वाईट बॉल आलाय. वाईटवर आता तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. धावा तुमच्याकडे फार नाही आहेत. 31 धावांना तुम्हाला डिपेंड करायचं आहे आणि अशा वेळेस तुम्ही इतकी धावसंख्या देऊ शकत नाही. यावेळेस ओव्हर पिच स्लॉट मध्ये आहे. लॉंगॉनच्या बाहेर जाईल का? येस, इट्स अ सिक्सर. सुपर डुपर स्ट्रोक पाहायला मिळालाय. फॅब्युलस स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि 6 धावा कोऱ्या मोजून घेतल्या त्या खेळाडूंना. धावसंख्येमध्ये 6 भर होणार. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 13 धावा. अजूनही 12 चेंडू मध्ये 17 धावांचं लक्ष शिल्लक आहे.
12 चेंडू 17 धावांचं लक्ष. स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय गौतम. स्लो बॉल, गती परिवर्तन. इथे चूक केली आहे विकेट किपरनं. डॉट बॉल करायची संधी होती पण बऱ्याच वेळा चांगली गोलंदाजी होऊन त्याला साथ मिळत नाही. बाईच्या माध्यमातून या ठिकाणी धाव मिळेल. पंचांचे कौतुक करावे लागतील. चांगली अंपायरिंग दिवसभर आपल्याला पाहायला मिळाले. फक्त आता ऊन सुरू झालंय, पोशाख नक्कीच त्याचा रंग आपण आता बदलायला हवा. कारण व्हाईट रंग सूर्याच्या प्रकाशाला फेकून देतो, काळा रंग जवळ करतो आणि त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो. ते बघा, चांगला बॉल. इथे डायरेक्ट थ्रो आलाय. अपील केलं जाईल. काय घडलंय? तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. तिसऱ्या पंचांकडे आलाय. सामना रोमहर्षक होऊ शकतो. इथे जर विकेट आली ना तर मात्र आणखी गडबड होईल या चालू सामन्यामध्ये. रिवाइंड मध्ये आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडून डायरेक्ट थ्रो स्टंपवर आलाय. रनआउटची अपील. पंचांनी तिसऱ्या अंपांकडे दाद मागितली आहे. अगदी टफ डिसिजन आहे. एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळते बॉल स्टंपवर, त्यावेळेस बॅट. अजूनही आपण डिसिजन गुलदस्त्यामध्ये ठेवलाय. शेवटचा निर्णायक हा डिसिजन होऊ शकतो, त्यामुळे थोडेसे पंच या ठिकाणी वेळ घेतील. Yes, decision pending. Yes, फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आहे. अगदी आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये आला. टफ डिसिजन होता पण इथे अंततः निर्णय हा फलंदाजाच्या बाजूने. गोलंदाज तयार होतील, फलंदाज तयार होतील. शेवटचे काही क्षण. 10 चेंडू 15 धावा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. इथे जागा तयार केली. अगदी पाहिलं ना तर नशीब आहेत या खेळाडूचे. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डायरेक्ट थ्रो. येस, यावेळेस धोका झाला असता. बाईकच्या माध्यमातून आणखी 2 धावा चढल्या जातील. विकेट किपरनं थोडीशी जास्त मेहनत केली असती तर कदाचित आणखी 3 ते 4 धावा या ठिकाणी रोखता आल्या असत्या. आपण काहीशा चुका विकेट किपरनं या ठिकाणी केल्यात. जिथे डॉट बॉल गेले तिथे मात्र बॉल हातातून निसटला आणि निसटलेल्या बॉलवर मात्र 1 2 3 4 तब्बल 4 धावा या डावामध्ये खर्च झाल्यात मित्रांनो. 9 चेंडू 13 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. डॉट बॉल दबाव आणेल फलंदाजावर. आता वाटतंय तितकं सोपं नाही आहे. हवा मंदावलेली आहे, शांत झालेली आहे. पुढचा बॉल यावेळेस हवेत आहे. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सुरक्षित कॅच पकडला जातोय. विकेट आली आहे. गरज होती ती गरज पूर्ण केली आहे. आणखी एक सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. रोमहर्षकता पाहायला मिळते. अप्रतिम झेल टिपला गेला. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं.
फ्लॅट होता. इथे मात्र एक चूक केली असती ना तर चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता, पण तसं काही घडलं नाहीये. फलंदाजाला परतावा लागेल माघारी. 8 चेंडू आता 13 धावांचं लक्ष आहे. सामना सुपर आहे, डुपर आहे, पैसा वसूल आहे. इथे डॉट बॉलची अपेक्षा करतोय शिवकर संघ, तर एका मोठ्या फटक्याची अपेक्षा करतोय खांदा संघ. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. राहुल धुंद्रेकर उंच उंच इमारतीमध्ये आणि अगदीच आजूबाजूला असणाऱ्या इंडस्ट्रीच्या अगदीच मध्ये असणारं स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण, आणि या क्रीडा नगरीमध्ये आज ही स्पर्धा सुरू आहे. चांगली मेहनत आणि मेहनतीचं फळ मित्रांनो नेहमीच उशिरा भेटतं, पण ते चांगलं भेटतं. आज मात्र तमाम माणसांची मेहनत या मैदानासाठी आहे आणि त्याचं फळीत लवकरच तुमच्या पदरात येईल. पुढचा बॉल, यावेळी चांगला बॉल, चांगला वेग पाहायला मिळाला आहे. चांगलं कमबॅक केलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. अप्रतिम लयबद्ध गोलंदाजी म्हणता येईल. संदीप ज्याचं नाव, पहिली धाव वाईजनं आली, तदनंतर 1, तदनंतर 2 विकेट डॉट. चांगलं कमबॅक. 7-13चं समीकरण शिल्लक. सामना होता कुठे, आला कुठे, गेला कुठे आणि जाणार कुठे, थांबणार कुठे, हा प्रश्न सध्या तमाम खेळाडूंच्या मनामध्ये. इथे लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. षटक संपलं जाते, दुसरं 2 षटकं. धावसंख्या आपण पाहिली तब्बल 18 धावा. येणारे 6 चेंडू 12 धावांचं लक्ष आहे. कमालीचा सामना पाहायला मिळतोय, कमालीचा सामना पाहायला मिळतोय. आज दिवसभर असे सामने आपल्याला पाहायला मिळाले. संघर्ष केला बऱ्याच खेळाडूंनी, बऱ्याच संघांनी, पण अंततः यावेळेस संघर्षाच्या मैदानामध्ये योद्धा कोण ठरेल, ट्रॉफी कुणाची असेल, प्राइज कुणाला मिळेल, या लढाईमध्ये जो हा सामना जिंकेल ना तो त्या रेसमध्ये असेल. सहा चेंडू 12 धावा. नव्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. सिद्धू ढवळे हा गोलंदाज यावेळेस वापरला जाईल. सिद्धूला या ठिकाणी स्वतःला सिद्ध करायचं आहे, सिद्ध व्हावं लागेल. एक सिद्धू अर्थातच सिद्धार्थ सिद्ध झाला, आपल्या रायगडच्या मातीतला संजीवन म्हात्रे सरांचा पुत्र सिद्धार्थ म्हात्रे, ज्याला आपण सिद्धू म्हणतो. महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेटमध्ये आज तो मात्र खेळताना दिसतोय. ऋतुराज गायकवाड त्या संघाचं नेतृत्व करतोय आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सिद्धू महाराष्ट्राला प्रेझेंट करतोय. पहिला बॉल यावेळी, ओ हो हो हो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. लाजवाब स्ट्रोक, अप्रतिम अद्भुत सुपर डुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला चेंडू पायावर आलाय आणि फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा खणखणीत नाणं बाजलंय. हे 6 धावा, पूर्ण 6 धावा. आल्या आल्या भिडकावून दिलाय. समाचार घेतला या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 5 चेंडू 6 धावांचं समीकरण. पाच चेंडू 6 धावा. पुढचा बॉल, यावेळेस 1 धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अतिशय वेगानं, बंडाट वेगानं आलाय. काय क्षेत्रक्षण, काय तरबेज, फेकी खराब, बॅकअप चांगलं होतं. एक एक धाव महत्वाची आहे आणि ती वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत पहा. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. मैदानावर ज्या पद्धतीनं रवींद्र जडेजा झेप घेतो ना एखाद्या चेंडूवर, त्या पद्धतीनं हा खेळाडू आपल्याला झेप घेताना पाहायला मिळाला. आशिष ज्याचं नाव. उर्वरित 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. एखादा डॉट बॉल प्रेशर टाकून जाईल, एखादा षटकार सामना संपून जाईल.
काय घडेल या सामन्यामध्ये, काय घडेल या चेंडूवरती. शॉटअप पूल केला, हवेत बॉल, खेळाडू उपस्थित. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजेत त्या क्षेत्ररक्षकासाठी. मयूर ज्याचं नाव आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. सामन्यामध्ये जिवंतपणा जो आहे ना तो फिल्डरच्या मुले आहे. मागाशी तिथे पकडलेला झेल, तदनंतर आता इथे अडवलेला चेंडू आणि तदनंतर हा चौकार. शिवकर संघाची कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे कोशिश सुरू आहे. सामर्थ्य दाखवलं जात आहे, टेम्परमेंट दाखवलं जात आहे, गुणवत्ता, सगळं काही एकाच वेळी. 3 चेंडू 4 धावा. पुढचा बॉल, इथे चांगला बॉल, गती परिवर्तन केलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केले बघा. 2 चेंडू 4 धावा. सामना आवडलाय का? आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, जबरदस्त सामना. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. 6 चेंडू मध्ये 12 पाहिजे होत्या. पहिल्या चेंडूवर षटकार खाला. 5 चेंडू मध्ये 6 डिपेंड करताना काय गोलंदाजी केली आहे. नाव आहे सिद्धू ढवळे. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. त्यांच्याशी बोलतोय, माझ्या जवळच बसले, त्यांची फक्त मॅच संपल्यावर कॉल करतो मला. यावेळेस इनसाइड आउट फटका हवेमध्ये आहे. 1 धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र एकच धाव, एकच धाव. हृदयावर घातलाय गाव. गोलंदाजाचं नाव सिद्धू ढवळे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मागील 4 चेंडू मध्ये या गोलंदाजानं फक्त 2 धावा खर्च केल्यात. सामना जर टाई झाला तर सुपर ओव्हर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असेल. 1 चेंडू 3 धावा. खांदा की शिवकर, शिवकर की खांदा. कोणाच्या बाजूनं प्रेक्षकांचं जास्त समर्थन आहे? जरा एकदा टाळ्यांचा आवाज येऊ दे. 1 बॉल 3 धावा. गोलंदाज तयार, फलंदाज रेडी. यावेळेस उडवलाय हवेत बॉल. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आणि कॅच ड्रॉप. हो, कॅच ड्रॉप. इथे मात्र काय घडलंय? सामना दिला होता गोलंदाजानं, मात्र घालवलाय फिल्डरनं. अप्रतिम सामना झाला. जजमेंट नव्हतं, समय सूचकता नव्हती, कॉलिंग नव्हतं आणि निर्णय काय? ट्रॉफी गेली रे गेली. येस, मॅन ऑफ द मॅच दीपेश. आमच्या दिशेने यायचं आहे. 18 धावा 1 गडी त्यानं टिपलाय दीपेश. चला या. शिवकर संघानं फाईट चांगली दिली आहे, पण हा विजय तुमचाच होता. फक्त काही अंशी एक चूक तुम्हाला महागडी ठरली. हरकत नाहीये. विचार विनिमय करा, चर्चा करा, चुका सुधारा. एका पराभवानंतर खेळ मित्रांनो संपत नसतो. झोपेतून उठा, बसा, चाळा, पळा, वेगवान व्हा, दिशा ठरवा आणि परत एकदा सिद्ध व्हा. धन्यवाद. आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे पुरस्कृत आयोजित कैलासवासी योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी यांच्या वतीनं या पहिल्या दिवशीचं क्रिकेट समालोचन करण्याची संधी या ठिकाणी